मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. रमा कावेरीला घेऊन घराच्या बाहेर पडलेली आहे. कावेरीनं ही घराच्या बाहेर पडून सर्वत्र पाहावं, फिरावं आणि एन्जॉय करावं असं तिला वाटतंय. पण कावेरी मात्र लाजरी-बुजरी झालेली आहे. कावेरीला अजिबात बाहेर पडायची इच्छा नाहीये. इव्हन तिला बाहेर जाऊन चालण्याची सुद्धा इच्छा नाहीये. बाहेर जाऊन चालत असताना सर्वत्र आपल्याकडेच बघत असतील, आपण असं चाललं नाही पाहिजे असं तिला वाटतंय. पण त्याच विरुद्ध मंगल मात्र त्या क्षणाचा चांगला आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. मंगल कशी राहते पहा, असं कावेरीला रमाने सांगितलं आहे. ती किती आनंद घेऊ शकते. तुला देखील असं राहता आलं पाहिजे. कावेरी म्हणते, मंगलच्या आणि माझ्या स्वभावात खूप बदल आहे. मंगल जशी वागते तसं मी नाही वागू शकणार. मला ना खूपच वेगळं वाटतं असं वागलेलं. पण मंगल मात्र चांगला एन्जॉय करते. खाण्यासाठी काही-काही घेऊन येते आणि रमा आणि कावेरीकडे देते. कावेरी मंगलचा हात धरते आणि आम्ही दोघी बघ बरं कसं कॉन्फिडेंटली चालतो तसं तुम्ही दोघी चाला असं म्हणून मंगल आणि कावेरी यांचा हात हातात देऊन त्यांना चालायला लावते. त्या दोघी चालत असतात तेव्हा कावेरी देखील त्यांच्या पाठीमागून येते. त्या दोघींचा हात हातात घेते आणि आता त्या तिघीही अगदी स्टाईलनं चालत आहेत. कावेरीला खूपच छान वाटतं. रमाने कावेरीला अगदी खुश करून टाकलेलं आहे. रात्र होते. इकडे मुकादमांच्या घरी आरती हॉलमध्ये बसलेली आहे. तिने तांदूळ निवडण्यासाठी घेतलेले आहेत आणि तेवढ्यात अभि तिच्या जवळ आलेला आहे. अभि तिला विचारतो की गोळ्या घेतल्यात का? अभिच्या त्या प्रश्नावर आरती मात्र सरळ उत्तर देत नाही, कारण तिला अगोदरच अभिचा राग आलेला आहे. "तुला काय करायचंय आणि तुला माझं काय पडलेलं आहे का? उगाच फुकटचा आवा आणू नको," असं ती त्याला म्हणते. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "मी फुकटचा काय आवा आणला? मी तुला चांगला प्रश्न विचारतोय, तर त्याचं सरळ उत्तर तुला देणं होत नाही का? तुला माझ्याशी नीट बोलायचंच नाहीये का?" अभि देखील भांडणाच्या सुरातच आरतीला बोलतोय. अभिनं आपल्याशी अशा भाषेमध्ये बोललं नाही पाहिजे असं आरतीला वाटत असतं. त्याने आपल्याला समजून घेऊन बोलावं अशी त्याची इच्छा असते, पण अभि मात्र भांडणाच्या सुरातच बोलायला लागलाय. तेव्हा आरती चिडते आणि म्हणते, "हेच, मी भांडते म्हणल्यानंतर तू समजावून सांगू शकत नाही का? आता तू पण भांडायला सुरुवात कर," असं म्हणतो. तेवढ्यात तेथे रमा आलेली आहे. रमाला पाहून अभि अधिकच चिडतो आणि म्हणतो, "बास, आता ही देखील आली आहे ना, आता तुम्ही सगळ्या मिळून फक्त मी किती वाईट आहे ना, त्याबद्दल चर्चा करा. सगळ्याजणी एकत्र या आणि मला वेडा करून टाका." तेव्हा रमा म्हणते, "असं का बोलताय? काय झालंय? मी आत्ताच आले. तुमच्यात काय झालंय ते विचारायला आलेले आहे." अभि म्हणतो, "पण मला तुम्हाला काही सांगायचंच नाहीये." आणि तो विशेषतः आरतीला म्हणतो, "आता मला तुला देखील काही बोलायचं नाहीये. तुम्हाला मला काय समजायचं ते समजा आणि तुम्हाला जे काय करायचं असेल ना, ते मिळून करा. तुझ्या समोर देखील मी थांबणार नाहीये." असं म्हणून तो आरतीवर चिडून जिन्यातून वरच्या रूममध्ये निघून जातो. जान्हवी आणि रमा विचारतात, "नक्की काय झाले?" तेव्हा आरती म्हणते, "काही झालेलं नाहीये. तुम्ही पण शांत राहा. आता मला काहीही बोलण्याची इच्छा नाहीये." याचं वागणं पूर्णपणे बदललेलं आहे. जान्हवी म्हणते, "ते तर आता आम्हाला स्पष्टपणे दिसलंय, पण तो असं का वागतोय?" आरती म्हणते, "मला काही कळत नाहीये. पण आता मला काही बोलण्याची इच्छा नाहीये. मला शांत राहावं वाटतंय." तर इकडे अक्षय आणि अथर्व दोघे एकत्र आलेले आहेत. अक्षय आणि अथर्व एका बारमध्ये बसलेले आहेत. अथर्व अक्षयला रेवाबद्दल सगळं काही सांगत आहे. रेवाचा स्वभाव, रेवाचं वागणं हे किती खालच्या दर्जाचं असू शकतं आणि ती किती पाताळयंत्री बाई आहे, हे देखील अक्षयला त्याने सांगितलं आहे. रेवा तिचं खरं करण्यासाठी काहीही करू शकते. तिच्या रस्त्यात येणाऱ्या एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव घ्यायला देखील ती कमी पडणार नाही. हे ऐकल्यावर अक्षयला मोठा धक्काच बसलाय. अक्षय म्हणतो, "त्याची प्रचिती मला आलेली आहे." तो म्हणतो, "हां, तू त्यातून गेला असशील कारण ती तुमच्या घरी राहते म्हणजे तिनं तुमचं जीणं हराम करून टाकलं असणार, हे मला सांगायची काही गरज नाहीये." अक्षय म्हणतो, "अगदी बरोबर बोललास. तिनं आमचं जगणं हराम करून टाकलेलं आहे." अथर्व अक्षयला दारू पिण्याची ऑफर देतो, पण अक्षय म्हणतो, "मी आत्ता पीत नाही. कारण मी माझ्या घरी सांगितलेलं नाहीये, विशेषतः बायकोला सांगितलेलं नाहीये आणि तिला सांगितल्याशिवाय मी दारू देखील पीत नाही." अथर्व म्हणतो, "ओके, म्हणजे तुमच्यामध्ये खूप चांगलं प्रेम आहे तर. मग ही रेवा तुमच्यामध्ये काय करत होती?" अक्षय म्हणतो, "ती सतत आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होती." आता अक्षयला एक नवीनच गोष्ट समजली आहे, ते म्हणजे अथर्व आणि रेवा यांचं लग्न झालेलं होतं. हे ऐकल्यावर तर अक्षयला जोरात धक्का बसलाय. कितीतरी गोष्टी आपल्यापासून तिने लपवल्यात हे अक्षयला समजलंय. इकडे अभि आणि रेवा बोलत आहेत. अभि अजूनही चिडलेला आहे. तो रेवाला सांगतोय की कशाप्रकारे आरती माझ्याशी चुकीचं वागायला लागलेली आहे. तेव्हा रेवाने तर अधिकच त्याच्या रागात भर घातलेली आहे. आरती अगोदर मला खूपच मॅच्युअर वाटायची,
पण आजकाल ती एकदम बालिशपणानं वागत आहे आणि ती कुणाच्या तरी इन्फ्लुअन्सखाली आली आहे, त्यामुळं असं वागत असेल, असं मला वाटतं. अभिला तिला बोलण्याचा रुख समजलेला आहे. अभि म्हणतो, "अगदी बरोबर. हे सगळं काही रमाच करत आहे. पण त्या रमामुळे जर माझ्या बाळाला काही झालं, तर मी तिला सोडणार नाही," असं तो म्हणतो. तेव्हा रेवाला खूपच चांगलं वाटतं, कारण आपल्या जाळ्यात अभि पुरता अडकलाय या गोष्टीची जाणीव तिला झालेली आहे. या घरामध्ये रमाने सगळ्याचं जगणं हराम करून टाकलं आहे. रमा या घरात राहिली नाही पाहिजे असं म्हणून तो चिडतो आणि जोरजोरात आपला हात खाली आदळायला लागतो. तेव्हा त्याच्या जवळ रेवा जाऊन त्याचा हात हातात घेते. रेवाला तर अभिच्या जवळ जाण्याची संधीच पाहिजे होती आणि ती त्याच्याबरोबर जवळ गेलेली आहे. अभिला देखील रेवाचा तो स्पर्श चांगला वाटत आहे. अभि आणि रेवा एकमेकाकडे पाहत आहेत. रेवा तिच्या मनसोब्यामध्ये कामयाब होताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणते, "तू काही काळजी करू नको. आपण यावर काहीतरी उपाय काढूया." अभि म्हणतो, "लवकरात लवकर मला त्या रमाला हाकलून द्यावं असं वाटतंय." तर इकडे अक्षय आणि अथर्व बोलत आहेत. रेवा माझ्याबरोबर राहत होती तेव्हा मी तिचा छळ करत होतो असं देखील तिने तुम्हाला सांगितलं होतं ना? अक्षय म्हणतो, "हो, आम्ही आल्यानंतर पाहिलं देखील होतं. तर तुमच्या घरामध्ये पाणी भरत होती. तुम्ही तिला बांधून ठेवलं होतं." तेव्हा तो सांगतो, "हे सगळं काही तिच्या सांगण्यावरून होत होतं. तिने आम्हाला सांगितलं होतं, की माझ्याशी जर तुम्ही असं वागला नाही तर मी तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करील." हे ऐकल्यावर तर अक्षयला अजूनच मोठा धक्का बसतो. जवळ असलेला दारूचा ग्लास अक्षय गटागट पिऊन टाकतो. रेवा किती खालच्या पातळीला जाऊ शकते आणि ती या जगात कोणाशीच नीट वागू शकत नाही या गोष्टीवरचा विश्वास आता अक्षयचा दृढ झाला आहे. रेवाने माझं देखील जगणं हराम करून टाकलं होतं असं अथर्वने अक्षयला सांगितलेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, "मला त्या रेवाला आमच्या घरातून कायमचं हाकलून द्यायचं आहे. पण त्यासाठी काय करावं ना ते मला कळत नाहीये," असं म्हणून अक्षय अजूनच दारू प्यायला लागलेला आहे. अथर्व देखील त्याच्या गेममध्ये सक्सेस झालेला आहे. कारण त्याला अक्षयला दारू पाजायची असते. अक्षय अथर्वला म्हणतोय, "सध्या तू कुठे राहतो?" तेव्हा तो म्हणतो, "मी इथेच हॉटेलला राहतो." अक्षय म्हणतो, "मग तू आमच्या घरी का येत नाहीस?" अक्षयला वॉशरूमला जायचं असतं. तो वॉशरूमला जातो. तेव्हा अथर्वने एक गेम केलेली आहे. अथर्वने अक्षयचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकलेला आहे. इकडे रमा अक्षयला फोन करत असते, पण अक्षयचा फोन मात्र स्विच ऑफ लागत असतो. तेव्हा ती भूषणला फोन करते आणि विचारते, "अक्षय तिकडे आलेले आहेत का?" भूषण म्हणतो, "ते माझ्याकडे आले होते, पण आत्ता ते माझ्याबरोबर नाही आहेत. दुपारीच ते माझ्यापासून निघून गेले." रमा म्हणते, "त्यांचा फोन लागत नाहीये. मी खूप वेळ झालं फोन लावते, पण फोन स्विच ऑफ लागतोय." भूषण म्हणतो, "अहो येतील. काहीतरी कामात असतील म्हणून बाहेर थांबलेले असतील. नक्की येतील. काही काळजी करू नका. मी देखील त्यांना फोन लावून पाहतो." भूषणने फोन ठेवून टाकलेला आहे. आता भूषण स्वतः अक्षय नक्की कुठे गेलेला आहे याची पाहणी करणार आहे. रमाला मात्र काळजी वाटत आहे. कारण अक्षय असं न सांगता कधीच कुठे जात नाही आणि फोन स्विच ऑफ ठेवत नाही. अक्षय मात्र इकडं खूप दारू पिलेला आहे आणि अक्षय अथर्वला म्हणतोय, "तू आता आमच्या घरी राहायला ये. चांगले 1-2 महिन्याचे कपडे घेऊन, साहित्य घेऊन तू आमच्या घरीच राहायला ये. कारण मला रेवाचं जगणं हराम करायचं आहे. तिनं माझ्याशी जसं काही वागलेलं आहे ना, तसं मला तिच्याशी वागायचं आहे आणि तिला घरातून हाकलून द्यायचं आहे. तू मोठा इन्फ्लुएन्सर आहेस. तुझ्या बोलण्यातून मी प्रभावित झालो आहे. आता तू आमच्या घरी आलास तर आपल्याला खूप चांगला प्लॅन करता येईल," असं देखील अक्षय त्याला बोलत आहे. अथर्वला जी गोष्ट पाहिजे आहे, अगदी तीच गोष्ट अक्षय बोलत आहे आणि अथर्वला देखील त्यांच्या घरीच जाण्याचा मनसुबा होता. त्या मनसुब्यामध्ये तो देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता खूप उशीर झाला आहे, माझी मी गाडी घेऊन जातो, तो अक्षय सांगत असतो. तेव्हा अथर्व त्याला म्हणतो, की "नक्की तुम्हाला गाडी चालवता येणार आहे का?" अक्षय म्हणतो, "काही काळजी करू नको, मला नक्की गाडी चालवता येईल. तू मात्र उद्या सकाळी नक्की ये." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अक्षयचा मित्र येणार आहे आणि आपण त्याचं जंगी स्वागत करणार आहोत, असं रेवा सर्वांना सांगत असते. आता त्याचं जंगी स्वागत केल्यानंतर अक्षय माझ्यावर खूपच इम्प्रेस होईल आणि माझं चांगलं इम्प्रेशन पडेल, असं ती सर्वांना सांगत असते. तेव्हा दरवाजा वाजतो आणि अक्षयचा मित्र घरामध्ये एंट्री करतो. तो अथर्व आहे. अथर्व आहे ही गोष्ट जेव्हा रेवाला समजते, तेव्हा तिच्या हातातील ट्रे खळखळ वाजायला लागतो आणि तो खाली पडायला लागतो. तिच्या पायाखालची जमीनच जणू काही सरकलेली आहे. अथर्व येऊन तो ट्रे धरतो आणि म्हणतो, "बाई, तुम्ही मला बघून घाबरलात की काय?" आणि रेवा खरोखरच खूपच घाबरलेली आपल्याला पाहायला मिळते.
अक्षय आणि अथर्व आता कोणता प्लॅन करणार आणि त्यामुळे रेवाला ते हाकलून देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. अथर्व आलेला पाहून रेवाची मात्र चांगलीच फजिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.